यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भाग 1 मध्ये सत्र 1 मध्ये 2 प्रकारांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये लोकप्रशासनाचा अर्थ, व्याप्ती, महत्त्व. आज आपल्याला त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन साम्यवय आणि लोकप्रशासनाचा विकास कशा पद्धतीने झाला त्याचा आपण अभ्यास केला आहे. आज आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामधील तिसरं युनिट किंवा तिसरं प्रकरण आपण त्याला म्हणतो, जो की प्रशासकीय संघटनेच्या संदर्भाने आहे. संघटनेचं महत्त्व काय आहे प्रशासनामध्ये, संघटना का असते प्रशासनामध्ये आणि संघटनेचे प्रकार कोणकोणते आहेत, तर ते आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. तर पहा, या युनिटमध्ये या प्रकरणामध्ये संघटना, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑर्गनायझेशन असं म्हणतो, ऑर्गनायझेशन असं म्हणतो, संघटनेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्रशासकीय क्षेत्रामध्ये आहे किंवा प्रशासनामध्ये आहे. संघटनेचा अर्थ आणि महत्त्व, त्याचबरोबर संघटनेचे प्रकार, अशा पद्धतीने प्रश्न यावर हे 2 घटक आपल्याला यामध्ये अभ्यासायचे. मला परीक्षेमध्ये संघटनेचा अर्थ सांगून महत्त्व स्पष्ट करा असा 10 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा संघटनेचे प्रकार स्पष्ट करा असा 10 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे प्रश्नपत्रिकेचे मी स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्यानंतर मी एकदा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून सांगेन. तर आज आपण संघटनेचा अर्थ व महत्त्व हा भाग पाहू. त्यानंतर आपण संघटनेचे प्रकाराकडे वळू. प्रशासकीय क्षेत्रामध्ये पहा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना संघटनेची गरज असते. आज आपण तुम्ही विद्यार्थी म्हणून शिकत आहात. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, त्याचबरोबर महिलांच्या संघटना आहेत, वृद्धांच्या संघटना आहेत, अशा पद्धतीने शिक्षकांच्या संघटना आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना संघटनेची गरज खूप असते आणि त्याला अनुसरून प्रशासनामध्ये सुद्धा संघटना अस्तित्वात आहे, संघटनेची रचना अस्तित्वात आहे, प्रशासनाची विशिष्ट अशी रचना आहे आणि त्यामध्ये संघटनेला असं विशेष असं महत्त्व आहे. आज व्यक्तीची ओळख, ती व्यक्ती कोणत्याही संघटनेत कार्य करते यावर होते. प्रामुख्याने आधुनिक काळामध्ये संघटनेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, घटक राज्य, केंद्र शासन किंवा आंतरराष्ट्रीय संघटना या प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रशासकीय संघटना अस्तित्वात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या? 2 प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे आहेत. एक ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शहरी भागातील नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका या 3 यंत्रणा आहेत. तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांची प्रशासकीय अशी रचना आहे, त्यांची काम करण्यासाठी विशिष्ट अशी यंत्रणा आहे आणि त्या विशिष्ट अशा यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाचं काम केलं जातं. आता प्रशासकीय संघटना म्हणजे काय, तर प्रशासकीय संघटनेचं महत्त्व काय आहे? प्रामुख्याने संघटनेला केवळ आराखडा या अर्थाने काही विचारांनी अर्थ वापरलेला आहे, तर आधुनिक विचारात मात्र संघटनेतील मानवी घटकाच्या अस्तित्वाला तितकेच महत्त्व देतात. अलीकडील काळात संघटनेच्या अभ्यासाला सामाजिक शास्त्रामध्ये, म्हणजे जे काही सोशल सायन्स आहे, समाजशास्त्र असेल, लोकप्रशासन असेल, राज्यशास्त्र असेल, अशा शास्त्रामध्ये संघटनेच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त होते. प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांची संघटना असते आणि ती कर्मचाऱ्यांची संघटना त्या क्षेत्रामध्ये काम करत असते. संघटनेचे 2 प्रकार आहेत. ते प्रकारे आपण अभ्यासाला आहोत, मानवी किंवा अनौपचारिक संघटना आणि दुसरी भौतिक किंवा औपचारिक संघटना. भौतिक किंवा औपचारिक संघटना म्हणजे काय? जी संघटना फक्त कायद्या आणि तत्व याला अनुसरून निर्माण झालेली आहे, कायद्यानुसार निर्माण झालेली आहे आणि त्या संघटनेमार्फत त्या पद्धतीने काम केलं जातं. त्या संघटनेला औपचारिक किंवा कायदेशीर संघटना म्हटलं जातं. आणि मानवी संघटना म्हणजे अनौपचारिक संघटना. काही ठिकाणी कुठल्याही कायद्याचा आधार न घेता ती संघटना केवळ आणि केवळ मानवी त्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेली लोकांची असते, म्हणून त्याला मानवी. अशा संघटनेच्या 2 प्रकारच्या माध्यमातून प्रशासनाचं सुद्धा काम चालतं. प्रशासनामध्ये संघटना अस्तित्वात आहेत आणि संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाचं कामकाज चालतं. संघटना हा शब्द एखाद्या व्यक्तिसमूहाची समग्र रचना या अर्थाने वापरला जातो. संघटना म्हणजे काय? संघटना एका व्यक्तीची असते का? नाही. संघटना ही अनेक व्यक्तींचा समूह असतो, है ना. अनेक व्यक्ती एक निश्चित असा उद्देश, ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित झालेले असतात
आणि ही लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस संघटना बनते. उदाहरणार्थ मी तुम्हाला विद्यार्थ्यांची संघटना सांगितली, कर्मचारी संघटना सांगितली, शिक्षकांची संघटना सांगितली, महिलांची संघटना सांगितली. म्हणजे व्यक्तींचा समूह या अर्थाने संघटना असा शब्द प्रयोग केला जातो. दुसरा संघटनेचा शब्द प्रशासकीय रचनेचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, डिझाईन ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर या अर्थाने वापरला जातो. पण संघटनेचे दोन तीन अर्थ आहेत. पहिला व्यक्तीचा समूह, एक विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी आलेला एकत्रित आलेला व्यक्तीचा समूह. दुसरा आहे संघटना हा शब्द प्रशासकीय रचनेचा आराखडा, म्हणजे आपल्या राज्याच्या प्रशासनामध्ये सचिव आहे, उपसचिव आहे, संयुक्त सचिव आहे, सहाय्यक सचिव आहे. हे जे यंत्रणा आहे ही सुद्धा प्रशासकीय रचनेचा किंवा प्रशासकीय संघटनेचा भाग आहे. प्रशासकीय रचना या अर्थाने सुद्धा संघटनेचा अर्थ वापरला जातो. तिसरा संघटना हा शब्द प्रशासकीय रचनेचा आराखडा तयार करणे व प्रशासकीय संरचना निर्माण करून कार्यान्वित करणे. तर शेवटचे जे दोन अर्थ आहेत, एक प्रशासकीय रचनेचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया आणि दुसरा प्रशासकीय रचनेचा आराखडा तयार करणे व प्रशासकीय संरचना निर्माण करून ती कार्यान्वित करणे. या दोन अर्थाने आपण लोक प्रशासनामध्ये संघटनेला ओळखतो. तुम्हाला असं वाटेल की आमच्यासाठी हा सर नवीन भाग आहे, संघटना म्हणजे काय, परंतु तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले तर तुम्हाला वेगवेगळी रचना दिसून येईल. जिल्हाधिकारी असतो, उपजिल्हाधिकारी असतो, त्याला निवासी जिल्हाधिकारी असतो, अनेक उपजिल्हाधिकारी असतात, त्यानंतर वेगवेगळे अधिकारी असतात. हे जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. प्रशासकीय दृष्टिकोनातून ही झाली संघटना. प्रशासकीय रचनेचा जरी हा आराखडा असला तरी काय झाली, प्रशासकीय संघटना. आपण प्रशासनाच्या बाहेर आला तर विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, महिलांच्या संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. परंतु प्रशासनामध्ये काम करत असताना प्रशासकीय रचनेच्या आराखड्यानुसार काम करावं. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मंत्रालयात गेले, मंत्रालयात सुद्धा मुख्य सचिव, संयुक्त सचिव, सहाय्यक सचिव, उपसचिव अशा पद्धतीने वेगवेगळी सचिवालय यंत्रणा असते. ही सचिवालय यंत्रणा म्हणजेच काय आहे, प्रशासकीय संघटनेचा भाग आहे. म्हणून प्रशासकीय संघटनेला प्रशासनामध्ये काम करण्यासाठी महत्त्व आहे, कारण त्या संघटनेच्या त्या आराखड्याच्या माध्यमातूनच आपली ध्येय लक्षात आलं. तुमच्यापर्यंत एखादी योजना येते, कोणामार्फत येते, या प्रशासकीय संघटनेच्या मार्फत येते, या प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत. गाव पातळीवर ग्रामसेवक आहे, त्याला मदत करण्यासाठी विस्तार अधिकारी आहे, त्याच्यावर व्हिडिओ आहे, त्याच्यावर उपजिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकारी आहे. ही यंत्रणा सुद्धा प्रशासकीय रचनेचा भाग आहे. तर अशा प्रशासकीय संघटनेचा अर्थ आपण पाहू. त्यामध्ये टॅल्बर्ट पार्सनस आपण नावाचा विचारत असं म्हणतो, समान उद्दिष्ट प्राप्त करणे, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या मानवी व सामाजिक समुदाय संघटना. समान विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी. आता मला सांगा, शिक्षकांची संघटना कशासाठी एकत्रित येते, शिक्षकांचं हित जोपासण्यासाठी. शिक्षकांना कुठेही अडचणी आल्या नाही पाहिजे, समस्या आल्या नाही पाहिजे. विद्यार्थ्याचं काय असतं की विद्यार्थ्यांना त्यांच्या कुठल्याही अडचणी आल्या नाही पाहिजे, त्यासाठी विद्यार्थी संघटना असते. महिलांची संघटना कशासाठी असते, महिलावर होणारे अन्याय अत्याचार रोखले गेले पाहिजे, महिलावर त्यानुसार त्यांना कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे, न्यायालयीन न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून महिलांची संघटना आहे ना. अपंगाच्या संघटना आहे, दिव्यांग त्याला त्यांच्या संघटना आहे. लक्षात अशा ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, याचा अर्थ काय लक्षात येतो. पार्सन्स असं काय म्हणतो, पार्सन्स विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या मानवी समुदायास संघटना असेल. विशिष्ट असं उद्दिष्ट समोर ठेवून आले. कुठलीच अशी संघटना नाही की त्याचा विशिष्ट असा उद्दिष्ट नसतो. तुम्ही बाहेर समाजामध्ये पाहत असताना पाहता तुम्ही शेतकरी संघटना कशासाठी बनते, कशासाठी बनते, बी बियाणाला भाव मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान जिथे जिथे होईल तिथे त्यांना त्यांचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, आहे ना. यासाठी शेतकरी संघटना बनवतात, म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट आहे ना. मग हे ज्यावेळेस लोक साध्य करण्यासाठी एकत्रित येतात तेव्हा त्याला संघटना. आता तुमच्यावर विद्यार्थ्यावर कुठेतरी इथं लाठीमार झाला, आता तो लाठीमार एक प्रकारे तुमच्यावर अन्याय आहे, तर तो अन्याय तुम्हाला दूर करायचा असेल, सर्व विद्यार्थी एकत्रित येतात आणि संघटना बनवतात, आहे ना. मुलींच्या संघटना, युवती संघटना, शिक्षकांच्या संघटना, तर विशिष्ट उद्दिष्ट. त्यानंतर जॉन डी मुनी नावाचा विचार असं म्हणतो, समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक मानवी समूहास
संघटना खूप सोपी व्याख्या. समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मी तुम्हाला समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे जे लोक एकत्रित येतात यांचा जो समूह आहे, याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो, सचिव असतो, कोषाध्यक्ष असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्य काम करतात. समान उद्दिष्ट त्यांचं ठरलेलं असतं, ते पूर्ण करून येण्यासाठी ती संघटना बनलेली असते. म्हणून संघटना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला व्यक्ती समूह म्हणजे संघटना. दुसरं आहे संघटना म्हणजे सामूहिक प्रयत्नांची अशी नियोजित व्यवस्था की ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस निर्धारित भूमिका व सुनिश्चित असं कर्तव्य पार पाडण्याकरता असा फरफाट जे निर्धारित काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे, निश्चित केलेलं आहे, ते साध्य करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी एकत्रित आलेल्या व्यक्ती समूह. अशा 3 व्याख्या, मी पार्सनची व्याख्या सांगितली, मुळेची व्याख्या सांगितली, हार्वर्ड सांगितली. सर्वांचा एकच सार निघतो की विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला व्यक्ती समूह म्हणजे संघटना. संघटनेचा असा साधा सरळ अर्थ सांगितला. ठीक आहे. त्यानंतर आहे संघटनेचं महत्त्व. पहा, संघटना कशी बनते तर संघटनेचं ल्युथर बुलिक यांनी तत्व सांगितलेली आहे. ते 4 तत्व आहेत, त्या 4 तत्वाला अनुसरून संघटना बनते. आधार, 4 P's, त्याला 4 P म्हणतो. 4 P वरून संघटना बनते. त्यातलं पहिलं तत्व सांगितलेलं आहे त्यांनी पर्पज, उद्देश. दुसरा आहे प्रोसेस, प्रक्रिया. आणि तिसरा आहे पर्सन, व्यक्ती. आणि चौथा आहे तत्व प्लेस, ठिकाण. संघटना ज्यावेळेस संघटना बनते त्यावेळेस हे चार पैकी कुठलाही एक हेतू समोर ठेवून बनलेली असते. उदाहरणार्थ आदिवासी संघटना, आदिवासी जमात, त्यांचा उद्देश काय, आदिवासी लोकांना वर आणणे. बौद्धांची संघटना, मातंगांची संघटना, उद्देश काय, त्या जातीला वर आणणे. पर्पज, उद्देश समोर ठेवून बनलेली असते. म्हणून उद्देशाने काही संघटना उद्देश समोर ठेवून बनलेली असते. त्यानंतर प्रोसेस, प्रक्रिया. या हेतूने या घटकाला अनुसरून काही संघटना म्हणतात. इंजिनिअरांची संघटना, इंजिनियर टेक्निकल प्रॉब्लेम दूर करण्यासाठी ही संघटना आहे प्रोसेस. त्यानंतर पर्सन, व्यक्ती, अपंगाची संघटना. अपंग ही व्यक्ती आहे, तर अपंगाचं हित लक्षात ठेवून व्यक्तीला अनुसरून काही संघटना बनतात. हा एक संघटनेचा. आणि प्लेस, ठिकाण. मग डोंगराळ भागातील लोकांच्या विकासासाठी काही संघटना असतात, काही मराठवाड्याच्या विकासासाठी, काही विदर्भाच्या विकासासाठी संघटना असतात, म्हणजे ठिकाण. म्हणजे संघटना निर्माण करण्याच्या माध्यमातून 4 आधार आहेत आणि हे 4 आधार कोणी सांगितलेले आहेत, ल्युथर बुलिक. तुम्हाला एखाद्या वेळी लक्षात असलं पाहिजे, संघटना निर्माण करण्याचे 4 आधार 4 P वरून. पहिलं P पर्पज, प्रोसेस, पर्सन, प्लेस. तर यावरून संघटना बनत असते. संघटनेचं आपण महत्त्व नंतरच्या दशकाला पाहू आपण. थोडंसं बंद